श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी नंदिनी. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर शेजारचं जे बेल आयकॉनचं बटन आहे ते प्रेस करा, जेणेकरून मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. तर चला करूया व्हिडिओला सुरुवात. तर उद्या शनिवारी 28 ऑक्टोबरला आहे कोजागिरी पौर्णिमा. तर ह्या कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी तर आपल्याला आपल्या मुलांवरून एक वस्तू ओवाळून टाकायची आहे. तर ही वस्तू कोणती आहे, कोणत्या वेळेमध्ये ओवाळून टाकायची आहे, त्याचबरोबर त्या वस्तूचं काय करायचं आहे याबद्दलची सर्व माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचली जाईल. तर पहा, प्रत्येक पौर्णिमेला आपण हे उपाय करत असतो, परंतु ही जी पौर्णिमा आहे कोजागिरी पौर्णिमा, तर ह्या पौर्णिमेला विशेष महत्त्व आहे. कारण अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमा, त्याचबरोबर शरद पौर्णिमा, कोजागिरी पौर्णिमा असंही या पौर्णिमेला म्हटलं जातं. या पौर्णिमेला अश्विन पौर्णिमा, रास पौर्णिमा किंवा कौमुदी व्रत असंही म्हटलं जातं. शरद पौर्णिमेच्या दिवशी चंद्र हा पृथ्वीच्या अगदी जवळ असतो. यामुळे चंद्र हा तेजोमय आणि आकाराने मोठा दिसतो. यावर्षी ही पौर्णिमा 28 ऑक्टोबरला साजरी केली जाणार आहे, परंतु यावर्षी दुसरं आणि शेवटचं चंद्रग्रहण देखील असणार आहे. तर बघा, कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी देवी लक्ष्मी ही पृथ्वी तलावरच वावरत असते आणि त्याचबरोबर चंद्रापासून निघणाऱ्या शीतल किरणामुळे याचं महत्त्व आणखीनच अधोरेखित होतं. कोजागिरी पौर्णिमा 28 ऑक्टोबर 2023 रोजी पडत आहे, परंतु या दिवशी चंद्रग्रहण असल्यामुळे सगळ्यांच्या मनात संभ्रम अवस्था निर्माण झालेली आहे. ग्रहण काळ तसाही अशुभ समजला जातो आणि चंद्रग्रहण असल्यामुळे या काळामध्ये जर आपण काही सेवा उपासना करू तर त्या खूप फलदायी ठरत असतात. बघा, आपल्याला आपल्या मुलांसाठी एक उपाय करायचा आहे. तर शरद पौर्णिमा 28 ऑक्टोबर रोजी पहाटे 4:17 सुरू होत आहे आणि रविवारी 29 ऑक्टोबर रोजी मध्यरात्री 1:53 समाप्त होणार आहे. आता बघा, ग्रहण काळ असल्यामुळे आपल्याला मुलांसाठी जो उपाय करायचा आहे तर तो कोणत्या वेळेमध्ये करायचा आहे, त्याचबरोबर तो का करायचा आहे. बघा, ग्रहण काळ हा अशुभ समजला जातो, परंतु ह्या काळामध्ये बघा आपण भरपूर सेवा उपाय करत असतो आणि त्याचबरोबर कुणी घरामध्ये भजन करत असतं, कीर्तन करत नामस्मरण करत असतात. बघा, ह्या चंद्रग्रहणाच्या काळामध्ये जे काही आपण सेवा करू तर ती खूप शुभदायी ठरत असते, फलदायी ठरत असते. यामुळेच पहा, आपल्याला हा उपाय करायचा आहे. घरामध्ये असणारी निगेटिव्हिटी निघून जावी. चंद्रग्रहाच्या प्रभावामुळे घरामध्ये सर्व वातावरण दूषित होतं, म्हणूनच आपल्याला या काळामध्ये घरामध्ये सेवा, उपाय आणि अखंड नामस्मरण करायचं असतं. तर हा जो उपाय करायचा आहे तर तो किती वर्षांच्या मुलांसाठी करायचा आहे. तर बघा, अगदी छोट्या बाळापासून ते तुमची मुलं जर नोकरीला जात असतील त्यांच्यापर्यंत सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता. मुलींसाठी दोघांसाठी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता. आता बघा, मुलांच्या बाबतीत सुरुवात करायची म्हटलं तर अगदी तान्ह्या बाळापासून आपण सुरुवात करूया. हसतं खेळतं ते बाळ असतं आणि ते पहा अचानकच कधी किरकिर करायला लागतं. खूप काही केलं तरी ते काही खात नाही किंवा मग रात्रीचं झोपेमध्येच डचकतं. तर पहा, ते अशा वेळेस आईला चिंता सतावत राहते की माझं बाळ एवढं का रडतंय आणि बाळ एवढं किरकिर का करतंय, का खात नाही. असं हसरे खेळत्या बाळाच्या बाबतीत जर घडलं तर मग अशा वेळेस आपण असं म्हणतो की त्याला नजरबाधा झालेली असेल किंवा नजर दोष लागलेला असेल. आता बघा, अशा वेळेस आपण काही उपाय करतो, मुलांची नजर काढतो, परंतु अशा नजर वगैरे काढून सुद्धा मुलांवर काही परिणाम होत नसेल तर बघा, पौर्णिमेच्या दिवशी आणि अमावस्येच्या दिवशी केलेले जे उपाय आहेत तर ते एकदम यशस्वी ठरत असतात. या दिवशी केलेल्या उपायांमुळे मुलांमध्ये असणारे नजर दोष हे दूर होण्यास मदत होते आणि त्यांच्या ज्या काही समस्या असतात तर त्या हळूहळू दूर होतात. आता बघा, हे झालं लहान मुलांच्या बाबतीत, परंतु मोठ्या मुलांच्या बाबतीत बी अशा काही समस्या घडत असतात. मुलं ही शाळेत जाणारी असतात किंवा मग ती कॉलेजला जाणारी मुलंसुद्धा असू द्या, ती खूप अभ्यासामध्ये हुशार असतात आणि बघा अचानकपणे ते अभ्यास करणं बंद करतात आणि शाळेमध्ये मार्क्स देखील कमी घेतात. अशा वेळेस त्यांची प्रगतीच थांबते. तर अशा वेळेससुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता. आता बघा, तुम्हाला हा उपाय फक्त मुलांसाठीच नाही करायचा. तुमची मुलगी असू द्या, मुलगा असू द्या, दोघंही असू द्या, त्यांच्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा. तर पहा, पौर्णिमेच्या दिवशीसुद्धा ग्रहण काळ असणार आहे, वेध चालू होणार आहे आणि हा उपाय तुम्हाला कोणत्या वेळेमध्ये करायचा आहे हे मी तुमच्याशी व्हिडिओमध्ये पुढे शेअर करणारच आहे, परंतु आपल्याला उपाय काय करायचा आहे ते अगोदर बघूया.
आता बघा, जो आपला स्वयंपाक आहे तर तो आपल्याला वेध लागण्या अगोदर, ग्रहणाचे जे वेध चालू होतात का त्या अगोदरच आवरून घ्यायचा आहे. तर बघा, ग्रहण काळामध्ये आपण अन्न शिजवत नाही आणि जे शिजवलेलं अन्न आहे त्यावरती आपण तुळशीपत्र ठेवत असतो. आता बघा, जे काही तुम्ही अन्न घरामध्ये शिजवलेलं असेल, दूध असेल, पाणी असेल, तर यावरती सर्वांवरती आपल्याला वेध लागण्या अगोदर तुळशीपत्र टाकायचं आहे. त्याचबरोबर बघा, जे काही आपण अन्न शिजवलेले आहे त्यामधली थोडीशी भाकरी असेल तर त्याचा तुकडा आपल्याला घ्यायचा आहे. तर बघा, तुम्ही चपाती घेऊ शकता किंवा मग भाकरीचा तुकडा घेऊ शकता. तर ह्या भाकरीच्या तुकड्यावर किंवा चपातीवर आपल्याला आपली उजव्या हाताची 5 बोटं आणि 2 अशी 7 बोटं आपल्याला त्या भाकरीच्या तुकड्यावरती उठवायची आहेत. तर आपल्याला ती बोटं जी आहेत तर ती काळ्या रंगाची उमटवायची आहेत. म्हणजे आता काळ्या रंगाचा वापर करण्यासाठी आपल्याला कशाचा वापर करावा लागेल, तर आपला जो तवा असतो त्याचं खालचं, तव्याचं खालचं जे असतं, जर चुलीवर तुम्ही तवा जर करत असताल तर मग त्या खाली बघा काळं झालेलं असतं, त्याची बोटं आपण त्याला काळं बोटं आपण आपल्या त्या भाकरीच्या तुकड्यावरती उमटवायची आहेत. उजव्या हाताची 5 आणि अजून 2 म्हणजे 7 बोटं आपल्याला त्यावरती उमटवायची आहे. आता बघा, जर तुम्ही गॅसवर करत असाल तर तुमच्या तव्याला काळं नसेल तर मग तुम्ही बुक्का जो असतो काळ्या कलरचा तर त्याचा वापरसुद्धा तुम्ही हे बोटं उमटवण्यासाठी करू शकता. किंवा मग आपण जे काजळ घालतो डोळ्यामध्ये ते काजळाचा वापरसुद्धा आपण ह्या उपायासाठी करू शकतो. तुम्ही कोणत्याही प्रकारच्या काळ्या गोष्टीचा वापर करायचा आहे आणि याची जी 5 आपल्या उजव्या हाताची बोटं आणि 7 दुसऱ्या हाताची 2 म्हणजे 7 बोटं आपल्याला त्या भाकरीच्या तुकड्यावर किंवा मग त्या चपातीच्या तुकड्यावरती उमटवायच्या. आता बघा, हा तुकडा आपल्याला घ्यायचा आहे आणि आपल्या मुलाला पूर्वेकडे तोंड करून बसवायचा आहे. आता बघा, हा जो तुकडा आहे तर तो मुलाच्या डोक्यावरून 7 वेळा उतरवायचा आहे. तो कसा उतरवायचा, तर घड्याळाच्या काट्याच्या दिशेने 7 वेळा आपल्याला तो फिरवून घ्यायचा आहे. आता हा जो तुकडा आहे तर तो तुम्हाला उतरवून घेतल्यानंतर काळ्या रंगाच्या कुत्र्याला खाऊ घालायचा आहे. आता तुमच्या तिथे काळ्या रंगाचं कुत्रं नसेल तर मग जे बी कुत्रं असेल त्या कुत्र्याला तुम्हाला हा तुकडा खाऊ घालायचा आहे. आता बघा, जर तुम्हाला कुत्रं मिळालंच नाही तर तुम्ही घराच्या बाहेर किंवा मग तुम्ही फ्लॅटमध्ये राहत असताल तर बाल्कनीमध्ये तो तुकडा ठेवून द्यायचा आहे. पशुपक्षी येऊन तो खाऊन जातील. तर बघा, अशा ठिकाणी ठेवा ज्यामुळे कुणालाही त्रास होणार नाही, ते कुणाकडूनही ओलांडला जाणार नाही. तर अशा पद्धतीनेच आपल्याला तो तुकडा ठेवायचा. आता बघा, बाल्कनीमध्ये किंवा बाहेर कुठे तुम्ही हा तुकडा ठेवला तर एखादा पशुपक्षी तो खाऊन घेईन, त्यामुळे तुमच्या मुलांवरती जो नजर दोष आहे तर तो नक्कीच दूर होईल. परंतु जर तुम्हाला पौर्णिमेच्या दिवशी काळा कुत्रा मिळालाच तर त्यालाच आवर्जून हा तुकडा खाऊ घाला. तर हा अत्यंत प्रभावशाली उपाय आहे. त्यामुळे तुम्हाला जर काळ्या कलरचा कुत्रा मिळाला तर ठीक आहे, नाही मिळाला तर दुसऱ्या कोणत्या तरी कुत्र्याला तुम्ही हा तुकडा खाऊ घालायचा आहे. आता ग्रहण काळ असल्यामुळे कोणत्या वेळेमध्ये आपल्याला हा उपाय करायचा आहे, तर बघा, ग्रहण हे रात्री उशिरा सुरू होणार आहे, परंतु त्याचे वेध हे दुपारी 3 वाजल्यापासूनच सुरू होणार आहे. तर बघा, हा उपाय आपल्याला कधी करायचा आहे, तर हा ग्रहणाच्या वेधाचा काळ जो आहे तर तो दुपारी 3:14 तर रात्री 8 वाजेपर्यंत असणार आहे. मग हा उपाय आपण कोणत्या वेळेत करायचा, तर त्यामुळे आपल्याला ह्या वेधाच्या काळामध्ये हा उपाय अजिबात करायचा नाही. तर आपल्याला रात्री 8 नंतर ते रात्री 12पर्यंत हा उपाय कधीही करायचा आहे. 8 ते 12 या वेळेतच आपल्याला हा उपाय करायचा आहे. तर बघा, आपण कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री तसंही जागरण करणारच आहोत, त्यामुळे आपण हा उपाय उशिरा केला तरी चालेल. तर पहा, आपल्याला या दिवशी देवांना हलवता येणार नाही. तर आपल्याला या दिवशी जे काही अन्न शिजवलेलं आहे त्यावरती तुळशीपत्र ठेवायचं आहे. तर ज्या सेवा आहेत आपल्या, त्या सेवासुद्धा आपल्याला करायच्या आहेत. आपल्याला रात्रभर म्हणजे 12 वाजेपर्यंत आणि 12:39पर्यंत सेवा उपाय करायचे आहे. आता बघा, आपल्याला देवाचे नामस्मरण करता येईल, सेवा करता येतील, त्याचबरोबर भजन करता येईल. तर सेवा उपाय आपल्याला हे ग्रहण काळामध्ये केलेले चांगले राहतात. परंतु आपल्याला जे काही आपल्याला उपाय करायचे आहेत तर ते 8 ते 12 या वेळेतच आपल्याला करायचे आहे. म्हणजेच काय, आपल्याला मुलांसाठी जो उपाय करायचा आहे तो 8 ते 12 करायचा. तर पहा, या कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी जर आपण हे उपाय केले तर मुलांचे जे काही दोष असतील, नजर दोष असतील, काही संकट असतील, अडचणी असतील, त्या सर्व दूर होऊन आणि बघा, तुमच्या मुलांमध्ये तुम्हाला नक्कीच फरक जाणवेल. तर हा उपाय तुम्ही नक्की आवर्जून ह्या पौर्णिमेला तर नक्कीच करून बघा आणि या गोष्टीचा तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. तर चला, करते इथेच व्हिडिओचा एंड. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशाच छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.